नमस्कार, मी आहे जयश्री. तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत फक्त रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी आहे अंडा करी. तर अंडे मी आधी उकडून घेते आहे. तर त्यासाठी कुकरमध्ये अंडे घातले, त्यानंतर अर्धा ग्लास पाणी आणि एक कुकरची शिट्टी आपल्याला मीडियम गॅसवरती घ्यायची आहे. त्यामध्ये बघा, मी आता मिक्सरला एक पेस्ट बनवली आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण बस एवढीच पेस्ट मी बनवली आणि मसाला घातला अंडा करीचा आणि अंबारीचं माझ्याकडे तिखट आहे ते घातलं आहे. हे मिक्स करून घेते छान प्रकारे आणि थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. तर हे आपल्याला जे करी आपण बनवणार आहोत ती एकदम छान टेस्ट येण्यासाठी एकदम कडकडीत तेल तापवायचं आहे. त्या कडकडीत तेल जेवढं आपण एकदम धूर निघेल इथपर्यंत जर आपण तेल तापवलं तर त्या करीचा जो स्वाद आहे आणि त्याचा सुवास एकदम वेगळाच येतो. तर नक्की ट्राय करून बघा एकदा. तर बघा अशा प्रकारे मी मसाला शिजवून घेते आहे. तर तुम्हाला तर मी पेस्ट सांगितलीच की कशाप्रमाणे मी घेतली. तर त्याचं माप आहे 2 कांदे, 1 टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचं तुकडं. बस एवढंच मी त्यामध्ये घेतलं होतं आणि ते वाटून घेतलं होतं आणि अंडा करीचा मसाला आणलेला होता तर तो घातला आणि तिखट आणि हळद बस एवढंच मी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि आता जी अंडी आहे ती उकडलेली ती सोलून घेते आहे. तर तुम्हाला सांगू का, स्वयंपाक ही एक कला आहे जी प्रत्येकजण शिकू शकतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी, वय लहान असो वा मोठं. आजच्या काळात जेव्हा फास्ट फूड किंवा ऑनलाईन ऑर्डरिंगची प्रमाण वाढलेलं आहे, स्वयंपाक शिकणं आणि घरगुती जेवण बनवणं याला खूप महत्त्व आलेलं आहे. घरचं जेवण केवळ आरोग्यदायी नाही तर ते आपल्याला आपल्या मुळाशी जोडतं. उदाहरणार्थ द्यायचं तर आपल्या महाराष्ट्रीयन थाळीतील पुरणपोळी, भाकरी, वरण-भात किंवा अंडा करी हे पदार्थ फक्त जिभेवरच चोचले नाही तर आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. स्वयंपाकातून आपण खूप काही शिकतो. संयम, नियोजन, सर्जनशीलता किंवा काळजी घेणं हे सगळं स्वयंपाकघरातून येतं. जेव्हा आपण एखादी नवीन रेसिपी ट्राय करतो तेव्हा आपण फक्त अन्न बनवत नाही तर आपली कलाशक्ती आणि आत्मविश्वासही वाढतो. कधी-कधी चूक होते, मसाला जास्त होतो किंवा मीठ कमी पडतं, पण त्या चुका आपल्याला सुधारायला शिकवतात. आजच्या तरुण पिढीला मी आव्हान करेन की स्वयंपाकाला कमी लेखू नका. तुमच्या आई-आजीकडून, वडिलांकडून किंवा अगदी यूट्यूबवरून का होईना नवीन पदार्थ शिका. स्वयंपाक तुम्हाला स्वावलंबी बनवेल आणि तुमच्या प्रियजनांना आनंद देण्याचा एक सुंदर मार्ग देईल. शिवाय स्वयंपाकातून आपण आपली संस्कृती, परंपरा आणि वेगवेगळ्या प्रांताचे पदार्थ शिकू शकतो, हो की नाही? तर बघा मसाला झाल्यावरती पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये मीठसुद्धा आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि आता आपण हे उकडून घेणार आहोत. त्यानंतर जे बॉईल केलेली अंडी आहेत ती गार झाली आहे तर आपल्याला हे कापून घ्यायची आहे. तर बघा शेवटी मी एवढंच सांगेन की स्वयंपाक ही फक्त गरज नाही तर एक उत्सव आहे. प्रत्येक चमचमीत पदार्थ खाण्यासाठी त्यासाठी प्रेमाने ती बनवावे लागतं आणि प्रत्येक पदार्थात आपुलकी घाला आणि पहा तुमचं स्वयंपाकघर कसं जादूने भरून जातं. चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि आपल्या जीवनाला चवदार बनवूया. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. नवीन-नवीन पदार्थ बनवू शकता आणि हो, नवीन पदार्थ बनवला तर आपलं नवीन म्हणजे एखाद्या वेळेस वडिलांनी बनवलं तर मुलांनाही ते न खाणारी वस्तूही त्या दिवशी ते मुलं आवडीने खातात. कारण पप्पाने बनवलेलं आहे किंवा भाऊने बनवलेलं आहे, बहिणीने बनवलेलं आहे, तर मुलांनी बनवलेलं आहे म्हणून हे आई-वडीलही खूप प्रेमाने आणि ते किती कसंही झालेलं असतं त्यांना खूप कौतुक वाटतं. तर नक्की ट्राय करून बघा. तर अशी आपली अंडा करीची रेसिपी झालेली आहे. तर त्यासोबत बाजरीची भाकरी घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.